काय म्हणतात? प्राणादेवीहितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेदं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं स्वनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सूरमुनिमनुजाते सदा देवी सेवमानं विष्णुं वन्दे सदा सकलजगत् अनाद्यन्तमानन्दं अरे, काही पुढे प्रश्न आहेत की? एकादशी. एकादशीचे काही प्रश्न आहेत का? हे युट्यूब मधला प्रश्न आहे. माहित नाही कोण आहे, नित्य सुद्धा ऑफिशियल यांच्याकडनं. युट्यूब. हा, मोठं करतो थोडं हे. दिसतंय का? दिसतंय. ऋषभमा समानानां सपत्नानां विशाखा थोडं ऋषभमा मोठं कर ना. समानानां केलं ना? झालं ना अजून का अ- नाही? अ? अजून होत नाही का? होतं, पण ते मग इकडे तिकडे करावं लागेल. करतो. हा, ठीक आहे. नित्य शोधेमध्ये आहे. ऋषभमा समानानां सपत्नानां विशाखहिं ऋषभमा समाधानात सपत्नीक विशाखहिं हे सूक्त कलिनिर्हरणार्थ आहे. हो. कलिर कलिरूप दुर्योधनाला भारताना मारताना भीमसेन हे देवांनी हे सूत्र म्हणले आहे म्हणतात. ते बरोबर आहे का? हो. ह्याच्यात काय आहे? ह्या मंत्राचा अर्थ जाणून घेतला तर कळतं. ऋषभम म्हणजे पुरुष, ऋषभ म्हणजे काय? मोठा, श्रेष्ठ, सर्व श्रेष्ठ असणारा. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. पुरुष ऋषभ म्हणलं की मोठा माणूस असा अर्थ. समानानां सपत्नानां विशाखहिं मंत्राचा अर्थ सांगायला लागलो मी, म्हणजे तुम्हाला कळेल. समानानां समान असणारे असे लोक. सपत्न लोक म्हणजे शत्रू लोक. शत्रू लोकांनी काहीही केलं तर ते आपल्याला सहन होत नसते. परमात्मा जे आहे, शत्रू लोकांनी काही केलं तर त्याला सोबत असताना बरं वाटत नाही, सहन होत नाही. ऋषभम्मा समानानां सपत्नानां विशाखै अंतारम शत्रूणाम शत्रू लोकांचा संहार करणार. पृथ्वीराजंगोपरी अंतारम शत्रूणाम पृथ्वीराजंगोपरी ऋषभम्मा समानानां सपत्नानां विशाखै हंतारम शत्रूणाम पृथ्वी म्हणजे मला कर, मला एक मोठा सर्वश्रेष्ठ माणूस कर. तर ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपण कोणतेही कार्य करायला असताना, कोणतेही कार्य करायला वेगळे असताना त्याच्यामध्ये अडथळे घालणारे खूप लोक असतात. आणि त्या अडथळे घालणारे लोक म्हणजेच कली इत्यादी लोक असतात. त्या सगळ्यांचा संहार करणार, शत्रू लोकांना सगळ्यांना दूर करणार. अंतरानं शत्रूनाम कधी विराजन गौपतिंगवाम ज्ञानी लोकांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ असतात असं मला कर. म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ आहे. भीमसेनानी हा मंत्र जे आहे, महाभारतामध्ये जेव्हा संहार करायचा होता शत्रूचा, दुर्योधनाचा नाही, दुःशासन इत्यादिकांचा संहार करायचा होता, त्यावेळेस हा मंत्र म्हणून त्या नृसिंहाला समर्पण करून टाकलं होतं. असं आहे. म्हणून हे शत्रू नाश करण्यासाठी म्हणून हा मंत्र आहे. हे समान अनाथ ऋषभम्मा आहे का? समानानां सपत्नानां विशाखहिं हंतारं शत्रूणां कृधी विराजं गोपतीं गवाम म्हणून हे सूक्त आहे आता. कारण कधीच निर्वहन करून दुर्योधन इत्यादिकांचा सगळ्यांचा, दुर्योधन म्हणजे फक्त इथं दुर्योधनाला नाही आहे, दुर्योधनाला माताना म्हणजे सूक्त म्हणजे दुर्योधनाला जेव्हा संहार केला दुर्योधनाचा त्यावेळेस मनुसूक्त म्हणले आहेत आणि नरसंहार जवळ हे दुःशासनाला संहार करत असताना हा मंत्र म्हणलेला आहे. सूक्त म्हणजे मंत्र आहे हा. ते बरोबर आहे. म्हणजे हा मंत्र जे म्हणलेला आहे, महाभारतात कथा आहे.
अजून काय नित्यसेवेमध्ये ते हा एक मंत्र नुसतं सारांश आहे. सूक्त नाहीये, हे फक्त मंत्र आहे. एकच मंत्र आहे. नमस्कार, मी प्रश्न विचारते. एक मिनिट एक मिनिट हे मला विचारायचं आहे. हा. समाधानात आहे का समानानात आहे? समानानाम सपत्नानाम समानानाम. विचासहि वृषभम वृषभम मा समानानाम सपत्नानाम विचासहि हंतारं शत्रूणां कृधि विराजम गोपतिम गवाम. गोपतिम गवाम मध्ये ज्ञानी लोकांच्या मध्ये मला गोपतिम गुरु हे चांगला ज्ञानी असं करावा. मी एक चांगला ज्ञानी आहे असं मला लोकांच्या मध्ये प्रसिद्धी मिळावी याचा अर्थ आहे. सगळ्या शपथ असणारे जितके काही शत्रू आहेत ते सगळ्या शत्रूंचा संहार करण्यामध्ये समर्थ असणारे नृसिंह परमात्मा. त्या नरसिंह परमात्म्याबद्दल भीमसेनाने स्तुती केली आणि त्याचा संहार केला दुसऱ्यावर. हा. पण माझा कथेमध्ये प्रश्न इकडे मला तिकडे लावतात त्याला काय. हं? मला एक प्रश्न हा बोला. हं? आवाज येत नाही गीता मॅडम? आवाज येईना आपला. काय काय प्रश्न आहे? तुमचा माईक बंद आहे का गीताजी? काय आलं नाही प्रश्नच मागे काय नाही, तुमचा आवाज चालू आहे, चालू आहे. चालू आहे पण माईक आवाज चालू येईना. आहे. चालू आहे ना? अजून काय? हा, हे फाल्गुन आहे. हे काही प्रश्न दिसत हो. नाही. ऍक्च्युली युट्यूब मधनं आणलंय मी हे. फाल्गुन हे अर्जुनाचे नाव आहे. हे कोणीतरी विचारलं होतं, त्याचं उत्तर दिसतंय हे. नारायण उजगलकर नारायण. हा. फाल्गुन हे अर्जुनाचे नाव आहे. फल्गुनाचं काय चाल- भीमाचे नाव आहे कोणीतरी. फाल्गुन सखा म्हणून अर्जुनाचा अत्यंत आवडता हे म्हणून भीमसेनाला म्हणतात. आणि हा पण एक. फाल्गुन उत्तरा फाल्गुनी पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी म्हणून नक्षत्र आहेत ना, त्या नक्षत्राच्या वेळेस ते जन्मलेला असतं. त्या नक्षत्राला जन्मल्या कारणाने त्याचं नाव फाल्गुन. वायुदेवाचे 32 लक्षणे श्री हरी परमात्म्याचे ते हात ते उच्चता नीचता वगैरे इतके किती किती हात आहे काय नाही, पाय किती आहे कसं वगैरे सगळं ते दिलेलं आहे. 32 लक्षणं भगवंताचे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वायुदेवाचे देखील 32 लक्षणं सगळे असतात. तर जेवढे असं त्याच्यामध्ये कमी पण एवढं. रात्रीनुसार लक्षणं जितके जितके लक्षणं असतात की नाही तितक्या लक्षणाने युक्त असताना म्हणून चांगला. 16 लक्षणापर्यंत असणारे जे लोक असतात ते देवता असतात. अच्छा. गीताबाईंचं काही आलं नाही नुसतं नाही, मला ऐकायला येत आहे तुमचं. माझं येत आहे का आवाज? आता आता आला. हा येतोय. आता येतात. आता आला. आता हा. यायला लागलं. नमस्कार नमस्कार सर्वांना. माझा हा. प्रश्न मला विचारण्यात आलाय, पंच देवांची पूजा करताना तारतम्य कसे ठेवायचे? पंचायतन कशी? म्हणतात त्याला. हो, पंचायतन कसं पंचायतन ठेवायचं? पूजा. हो, कशी पंचायतन करायची? पूजेमध्ये प्रत्येक देवतांचे 5 गोष्टी. हम्म. प्रत्येक देवाची पूजा करत असताना 5 गोष्टी असतात. आता पंचायतन पूजा म्हणजे शालिग्राम एक असावं लागतं, सुदर्शन चक्र एक असावं लागतं, विष्णुपाद एक राहावं लागतं, चक्रांकित एक राहावं लागतं आणि कृष्ण एक राहावं. हे नाही, सगळे त्यांचा 5 असं हे 5 जण आहेत. नाही नाही, त्यांचा प्रश्न होता गणपती, देवी, विष्णू आणि शंकर ह्याच्यामधलं तारतम्य पाहिजे त्यांना. कसा क्रम ठेवायचा त्यांच्या त्या तारतम्यामध्ये पंचायतन म्हणतात त्याला. पंच आयतन 5 जणांचे घरं आहेत तिथं. विष्णू ते परमात्मा कसं एक आहे. करायचं? हम्म. ते सांग. विष्णू परमात्मा आहे. त्यानंतर वायुदेव असावे लागतात दुसरे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शंकर असावेत. शंकराच्या नंतर शंकराच्या बरोबर पार्वती देवी किंवा दुर्गा देवी कोणती आणि गणपती. हे 5 जण हे पंच आयतन पूजा म्हणतात.
हो, पण त्यांचं म्हणणं तसंही गणपतीचं शंकराचं आधी करा, गणपतीचं आधी करायचं, तुम्ही म्हणे आरती अशी करता, गणपती आधी करता आणि मग नाही. अ, त्या मग गणपतीच्या मध्ये दोन प्रकारचे गणपती आहेत. एक विश्वंभर नावाचा गणपती आणि एक पार्वती नंदन नावाचा गणपती, असे दोघं असतात. आपण आधी कोणती पूजाही करायची झाली तर सुशील गणपती गणेशत्वा महाविप्रभम कविनान्नरते तस्ते किंचनारे महामातम भगवंते होतं ना, त्या मंत्राने जे आहे विश्वंभर नाव का गणपतीची पूजा असते. आता गणपती बर. आपण गणपतीच्या प्रतिष्ठापना पूजा विजा सुरू करतो की नाही गणेश चतुर्थीच्या वेळेस, त्यावेळेस हो. आधी सुपारी ठेवून त्या सुपारीमध्ये गणपतीची पूजा करायला लागते. ते असतं विश्वंभर नावाचा गणपती. त्यानंतर पार्थिव गणपती म्हणून जे करतात की नाही, तर पार्थिव गणपती म्हणजे पार्वती नंदन. बरं. हं. ते दोन वेगवेगळे असतात. विश्वंभर नावात गणपतीची पूजा सगळ्यांच्या आधी सगळ्यात आधी करावी लागते. नर ते तत्ले ते किंचनारे महामर्कम भगवंती प्रवृत्ते म्हणून सांगितले. तुझी पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा सफल होत नाही म्हणून त्या मंत्रातच सांगितलं. गणपती, पार्वती, शंकर आणि मग देवी आणि मग विष्णू असं तारतम्य सांगायचं का? आज ते नाही, विचारणार आहेत मला. नाही. ते गणपती म्हणजे तो गणपती नाही, पार्थिव गणपती नाही, विश्वंभर गणपती घ्यावा लागतात. आधी विश्वंभर गणपतीची पूजा करून मग क्रमाने जे आहे विष्णू असे क्रमाने येतात. विष्णू, ब्रह्मदेव किंवा वायुदेव, त्यानंतर शंकर, पार्वती, असं असं जायचं आणि पार्वती झाल्यावर मग गणपती. हे तारतम्य. आणि आरती बहुतेक म्हणताना सगळ्या लोकांना माहित नसते म्हणून ते लोक काय करतात, ते जो पार्थिव गणपती असतो की नाही त्या गणपतीला मुख्य गणपती असं समजून करतात. ती हो. गणपतीची आणि सुपारी ठेवून आपण जी सुपारी ठेवून पूजा करायची असते ना, ती गणपती म्हणतो गणपती म्हणजे विश्वंभर नावाचा गणपती. नाही, आता ते त्यांनी मला विचारलं, आरती तुम्ही जे आधी गणपतीची करता आणि नंतर देवीची करता, हे तुम्ही कसा क्रम ठरवला? म्हटलं बापरे. हा क्रम आपल्या लोकांनी नाही ठरवत. हम्म. आपल्याकडे पद्धत पद्धत म्हणजे तसा नाही. म्हणून कोणत्याही पूजेच्या मध्ये आपल्या पद्धतीमध्ये कोणत्याही गणपतीमध्ये आधी पहिल्यापासून पूजा आरती होती ते देवाची, विष्णूची, त्यानंतर देवीची, त्यानंतर शंकराची, त्यानंतर गणपतीची, असं वगैरे असतं. पण आपली काय पद्धत म्हणजे बस जय देव जय देव, जय गणपती हे सुरू करतो. हो. एवढंच ते हो, तर हा काय पहिला प्रश्न. तर तिथे समजायचं कोण म्हणजे विश्वंभर नाव गणपती. विश्वंभर भगवान गणपती. भगवान हा. मंगलम भगवान विष्णुर्मंगलम मधुसूदन ते हा घेतात की त्याच्यामध्ये ते मंगळम घेतो. भगवान हो. विष्णू मंगळम गरुडध्वजा मंगळम हम्म. पुंडरीकाक्षा मंगलाय तनवारी म्हणून सुरू होतं. हो. हो, म्हणजे त्यानंतर त्यांना सर्व असं मंगल मांगल्य, त्याच्यानंतर मग सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ झाले केशव देवी नारायण नमस्ते. आरती पण अशाच तारतम्याने करायची ना, असं मी आज त्यांना, ते येणार असं आहेत आज घरी. तारतम्यानेच करावी लागते. असं त्यां- तारतम्यानेच करावी, नाहीतर जाण्याची आधी आरती, नंतर नंतरच्या देवतांची नंतर आरती असेल. पण एक वाचनात आलेलं बरोबर आहे का, की खालून वर पण जाता येतं आणि वरून खाली पण ना, म्हणजे गणपती तसंही जात आहे. आता हा. तारतम्य जे भजन करतात की नाही, तारतम्य भजन हम्म. कर्नाटकामध्ये तारतम्य भजन करतात. हम्म. तारतम्य भजनामध्ये कसं असतं, खालून वर येतं. हो. हं? आणि सगळे पुरंदर अमके तमके सगळे झाल्यावर मग वर वर करत ना विष्णूची. हो, मी त्यांना तसंच उत्तर दिलं परवा, तारतम्य तुम्ही वरून खाली जा किंवा खालून वर. खालून वर जा कोणतीही असेल. आधी तुम्हाला आमचे तुमचे कोणत्याही कोणालाही जे आहे आपला गुरु पहिले उद्धारक, हम्म. उद्धार करणारा गुरु, तर त्या बरोबर. गुरुपासून सुरू करतात ते. ठीक आहे, धन्यवाद. ते आज येणार आहेत घरी, म्हटलं तुमच्याकडनं सांगा. उत्तर त्यांना मग अजून देता येईल चांगलं. हो हो धन्यवाद. हो. नमस्कार. Thank you. पण तुमचा प्रश्न झाला नमस्कार. का? गुरुवर्यांनी आपल्या पद्धतीचे सांगितले, तुम्हाला वेगळा प्रश्न होता ना, त्यांचे नाही, देवाचे मधला. हो, दोन्ही पद्धती सांगितल्यात ना. अच्छा. हे वरून ते खाली यायचं, खालून वर जायचं देखील आहे. नवे नवे मी त्यांचे शंकर पार्वती गणपती यांच्यामध्ये क्रम विचारला होता आपण. हो, मग तेच हो. ना, मी त्यांना तेच आहे ना, गणपती करा आणि तुमचा जो मेन देव आहे, इष्ट देवता, त्याला मध्ये ठेवून
गणपती आणि शंकर आणि मग पाच आणि तिथं देवता. आणि तिथं गणपती म्हणजे विश्वंभर रूपी गणपती गावा. पार्वती नंदन गणपतीची आरती पहिल्यांदा करून तसं करायचं नाही. ते पहिल्यांदा जे कसं? आहे क्रमाने असं तारतम्याने जावं, वरून खाली यावं असं जास्त आहे. म्हणून कोणताही ग्रंथ लिहिताना ग्रंथकार लोक देखील काय करतात, ग्रंथ लिहिणारे लोक आणि पहिल्यांदा देवाला नमस्कार करतात, नंतर त्यांच्या गुरूंना गायचं वगैरे क्रमाने करत 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 येतात. कोणत्याही ग्रंथामध्ये तसंच आहे. गणपतीची अरे आरती, शंकराची आरती, मग देवीची आरती आणि मग विष्णूची, गणपती, म्हणजे इष्ट देवता विष्णू, जर विष्णू असं असेल तर. खालून वर जायची पद्धत आहे इथे. खालून वर हम्म. जायची पद्धत आहे. हा, हे मी त्यांना तारतम्य हे जे तारतम्य आहे ते म्हणजे कीर्तनकार किंवा हे लोक असतात ना, ते लोक करायचे. हो संजी वगैरे करून बोलतात बघा, ते आपल्या हो कर्नाटक लोक करतात ना. हो ते ते सार्वजनिक गणपतीच्या आरतीबद्दलच विचारत होते परवा मला, की हा तुम्ही कसं म्हणजे इष्ट देवता म्हटलं, इष्ट देवता महत्वाची मध्ये ठेवायची. मग ते तुमची हो. शंकर असू दे, पार्वती असू, कोणी असू दे, त्याची शेवटी घ्यायची, पहिली गणपतीचीच घ्यायची, असं मी उत्तर दिलं. तर तो गणपती, पहिला गणपती म्हणजेच विश्वंभर गणपती. बरं, त्यांना आज सांगते, आज येणार आहेत ते. पार्वती पार्वती नंदन गणपती नाही आहेत. अरे आमचं बरं आम्ही सांग. तो ज्या गणपतीची उपासना करतो त्याची आहे. म्हणून आपण हे सांग. आमची पूजा करायला असं गणपतीची वगैरे कोणती पूजा करायला पहिल्यांदा एक सुपारी ठेवून त्या सुपारीची गणपती म्हणून पूजा. हे सांगणं जरा त्यांना कठीण आहे, कारण सगळे मग हो, तरी सांगावं लागेल प्रयत्न. खरं. नाही, कोणतीही ठीक. देवाची पूजा करायला असं ना, आधी एक सुपारी ठेवून त्या सुपारीवर गणपती विश्वंभर, गणपतीनंतर विश्वंभर म्हणून करावं लागतं. आजकालचे लोक गणपतीनंतर विश्वंभर म्हणत नाही, तर हो, गणपतीच हेच समजतात ना. बरोबर आहे. हेच मला ते म्हणतायत, ते सांगणं कठीण त्यांना वाटतंय, आपण कसं सांगावं सांगायचं. लागतं, असं समजून सांगावं लागतं. हा, ते गणपतीची आज पूजा सांगते. करताना देखील जो सुपारी ठेवून करतो त्यालाच विश्वंभर गणपती. ठीक आहे, आज सांगते त्यांना. हो, धन्यवाद, सांगा. नमस्कार. अरे नमस्कार करते. हा. मठामध्ये प्रश्न उपस्थित झाला की हो. आरती करतात ना आता सगळं गुरुवारी सगळं झाल्यानंतर, तर हो. मग मध्य आपलं काय म्हणतात, दशमस्तोत्रातला अध्याय म्हणायचा आरतीसाठी का मग आपल्या राघवेंद्र स्वामींची आरती करायची आणि मग तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. नाही, राघवेंद्र स्वामींची आधी आरती न आधी म्हणता दशमस्तोत्रातला आधी अध्याय पहिल्यांदा म्हटला जे आहे चालेल का? विष्णू परमात्मा घ्यायचे. कुठेही झालं तरी तारतम्य असंच घ्यायचं. हम्म? नाही नाही, प्रश्न काय. हेरयान चक्रे म्हणून उपनिषदात वाक्य आहे. कोणाचंही हा सर्वश्रेष्ठपणा जे आहे ते आधी सोडून देऊन, म्हणून सर्वश्रेष्ठपणा नसलेल्यांचं उपासना कधी करू नये म्हणून सांगितलं. नाही नाही, खरं आहे. आरती न म्हणता राघवेंद्र स्वामींची आरती न म्हणता दशमस्तोत्रातला एक अध्याय म्हणायचा आरतीच्या जागी, आरती म्हणायची नाही असं श्रीनयम वगैरे चालेल का? म्हणायचं. हा. चालतं, एक एक तरी म्हणावंच वाटतं. नाही नाही, एक म्हणायचं पण आरती न म्हणता म्हणायचं का, चालेल का असं. हो. हो. आरती राघवेंद्र स्वामींची आरती करतो ना, त्याच्या आधी ते करून मगच करावं. म्हणजे आरती म्हणायची. करायची. काकांनी हॅलो हा हा. काकांनी आरतीच्या वेळेला पहिल्यांदी मंगलम भगवान विष्णुर मंगलम सुरुवात करायची आणि हो. त्यानंतर मग गणपती वगैरे अशा क्रमाने करायची, मग असं सगळ्यानंतर. क्रम सांगितलेला होता. हो. नाही, हो, आरतीच बरोबर. म्हणायची नाही, फक्त फक्त दशमस्तोत्रातला अध्याय म्हणायचा, आरती तो म्हणायची नंतरच नाही. तो नंतरच हे चालतं समस्तोत्राचा का? अध्याय काय, एखादा अष्टमोध्याय श्लोक म्हणलं तरी म्हणायचा. चालतंय. हा हो, हा, एक तेच मला तरी तेच. चालतं, हा परमात्म्याचं आधी व्हायलाच पाहिजे. हो. हा, तेच विचार. हा, नाही, म्हणजे मग प्रश्न म्हणजे म्हणजे विचारला मग नाही, तू विचारला की आरती न करता नुसतं म्हणून चालेल का, आरती करायची नाही हा असं हा, विचारते येते. आरतीचाच आरतीच्या आरतीचाच भाग आहे नाही, तो. हा म्हणजे तो आरती मंगलम आरतीचाच भाग भगवान असतो. एक विष्णुर तर मंगलम ते एक आरतीचाच तरी भाग घ्यावंच आहे. लागतं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी, हे म्हणूनच करायचं. बाकी सगळं हो, ते कोणतेही देव म्हणायचं असो. आधीच. राघवेंद्र आरती स्वामीची आरती करतानाच नाही म्हटली म्हणायचं. तर चालते. आरती आरती करतानाच. करताना हे म्हणून मगच दुसरी आरती म्हणायची. काय दुसरी अजून आरती एक कोणती, अजून एक राघवेंद्र प्रश्न स्वामींची असा वगैरे आहे असो. अजून एक प्रश्न असा आहे
की आपल्याकडे लाल फुल काही आपण हे जास्वंदाचं कण्हेर वगैरे वाहत नाहीत, पण गणपतीला तर आपण जास्वंद चालतं असं म्हणतो किंवा पण आवडतं त्या असं गणपतीला नाही, ते त्या गणपतीला नाही, विश्वंभर गणपतीला नाही. बाकीचे गणपती, पार्थिव गणपती, पार्वती नंदन गणपतीला वाहतात. मग त्याच्यामध्ये आपण विष्णू परमात्मा बघतोच ना, सगळीकडे विष्णू परमात्मा आहे ना. असं आहे काय का, पण ते देवाला काय कोणतेही फुलं चालत नाही असं नाही. हा तरी तेच आम्ही म्हटलं ते मग परमात्म्याला आवडतं, सगळं चालतं. हा तेच म्हटलं, नाही तर मग विष्णूला तुम्ही हे वाहू नका, जास्वंद वाहू नका, कण्हेर वाहू नका, सुगंधी फुलच हो वाहा ते किंवा आहे ना, पांढरच तसा वाहा. तसं हा. पद्धत आहे. विष्णू परमात्म्याची पूजा करताना जे वाहू नये म्हणून सांगितलं ते वाहू नये. शालिग्रामादिकांना हळद कुंकू जसं वाहू नये म्हणून जास्त आहे ना तसं. हा तर मग ते सगळीकडे जर विष्णू परमात्मा पाहिला जातो, तर मग गणपतीला व्हायचं का जास्वंद? मग का त्या जास्वंदानी कुठं सगळ्या व्हायचंच नाही जास्वंद, तुम्ही कुठंच अलंकारासाठी, व्हायचं नाही. इतर इतर फुलं सगळे अलंकारासाठी देवाला वाहू शकतो. अच्छा. हा. अलंकारासाठी म्हणजे प्रत्येक येऊन नाही. आता स्वामी देखील काय करतात, देवाला फुलं वाहताना बाकीचे सगळे जे असतात की नाही, आता इतर जे फुलं असतात ते सगळे फुलं अलंकार म्हणून भोवतालून सगळे घालतात. म्हणजे ते परमात्म्याला वाहिल्यासारखेच ते. जे अच्छा परमात्म्याला परमात्म्याला. चालतात ते सगळ्यात श्रेष्ठ चालणारी गोष्ट म्हणजे तुळशी परमात्म्याला. हम्म. हम्म. त्याच्यानंतर सगळे पारिजात अमके तमके एक 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 क्रमाने व्हायचं. हम्म. ठीक आणि आहे ही गोष्ट तेवढंच. जी आहे कार्तिक मास महात्म्यामध्ये दिलेली आहे. अच्छा एक बरं. राजा येत होता, एक राजा येत होता आणि त्या कार्तिक मासामध्ये येऊन अनेक प्रकारचे फुलं वाहत होता. आणि एक ब्राह्मण हम्म. यायचा आणि तो एक तुळशी व्हायचा. हे काय रे, इतकं हम्म. छान मी केलं नाही त्याच्यावर तुळशी काय वाहतो असं म्हणून म्हणला. हम्म. मग त्यावेळेस त्या कार्तिक मास महात्माच आहे. मग तो म्हणला, तर देवाला जास्त प्रिय असणारी हीच गोष्ट आहे, मी काय करू म्हणलं. मला दुसरं हा. फुलं मिळत नाही, मला हे तुळशी एक मिळते का जावं. मग तो त्या राजा त्याच्यासाठी निषेध केला, त्या ब्राह्मणाला खूप त्रास दिला म्हणून त्याला कुष्ठरोग झाला त्या राजाला. हा. काय मग हा. त्याला कळालं, देवाने येऊन सांगितलं जरा असं असं झालं तुझं. मग सूर्याची उपासना कर म्हणून सांगितलं. आणि तो लक्ष तुळशी अर्चना कर म्हणून त्या राजाला सांगितलं. मग तुझे हे कुष्ठरोग निघाला. मग त्याने हे लक्ष तुळशी अर्चना केली, कुष्ठरोग गेला त्याचा. हम्म. तर कार्तिक मास स्त्रिया महात्म्याचा. स्त्रियांनी लक्ष अर्चना करायची आणि मंजुळा कोणी तोडून द्यायच्या मग, आणि स्त्रियांनी तर तोडायच्या नाहीत. मग काय नाही नाही, दुसऱ्यांनी तोडून आपण द्यायच्या? स्त्रियांनी तोडायचंच नाही. मग काय दुसऱ्यांनी तोडून द्यायच्या आणि दुसऱ्यांनी पुरुषांनी, तोडून हो, दिल्या तर पुरुषांनी तोडून पुरुषांनी. तोडून मग आणून स्त्रियांनी दिलेलं लक्ष अर्चना व्हायचं. कशी करायची? जी गोष्ट स्त्रियांनी करू नये ती करूच नाही. हो करू नाही, ती गोष्ट खरी आहे, परंतु मग नाही आता स्त्रियांनी कोणी मी काय करू म्हणून तसं वापरत नाही. जसं आहे तसंच झाडच तसंच ठेवून द्यावं समोर. नाही हो, पण स्त्रियांनी अर्चना कशी करायची, लक्ष अर्चना मंजुळांची, असं म्हणत होते मी. म्हणजे आणून कोणीतरी काढून आणून दिल्यावरच करेल, आपण आणायचे खरंय. नसतात. हा. हा. हा ठीक आहे. त्याच्यावर पाणी कोणत्याही शिंपडू. परिस्थितीत तुळशी तोडावेत असं शास्त्रात नाही. कारण हा शाप आहे. नाही मंजू. नाही, हा. तसा शाप आहे म्हणून म्हणतो. हम्म. अजून एक प्रश्न असा होता की अंधश्रद्धा किंवा श्रद्धा नाही असं म्हणून विचार करू नये कृपया. दुसरीकडे जन्म घेतलेला आत्मा, आता एक जण कोणी गेला दुसरीकडे जन्म घेतला, तर तो श्राद्धाच्या वेळेला कसा काय येतो मग पुन्हा? एखादा व्यक्ती जो जातो की नाही, तो हा. असताना त्यांनी जे काही उपकार केलेले असतात की नाही, ते उपकाराचा फेड करण्यासाठी म्हणून त्याच्या नावाने पिंड देतो. ते पिंड दिलेलं हो. असताना त्या पिंडामध्ये श्रद्धा म्हणून जे असते की नाही, ते श्रद्धा नावाचा अंश आहे काढून वासुदेव परमात्मा काय करतो, तो जीव पुन्हा जिथं जन्माला येतो तिथं पाठवत होता. हा. मग तो जीव जिथं जन्माला आलेला असतो ना, त्याला हा. ह्यानी केलेलं श्रद्धेने समर्पण केलेलं ह्याच्यामुळे त्याचं काहीतरी चांगलं होतं, परीक्षेमध्ये फर्स्ट रँक मध्ये पास होतो, काही होऊ शकतो त्याचं. हा. म्हणजे तो ह्यानी आत्मा केलेलं इथे ते नाही. मिळतं. हम्म. तो आत्मा येत नाही, विष्णू परमात्मा त्याला पाठवतो हे सगळं हो केलेलं. हो, चार भाग हा. करतात. प्रत्येक हा. गोष्ट जे काही दिलं जातं ना त्याचे चार भाग होतात. एक तर विष्णू परमात्मा वासुदेव रूपी परमात्म्याला जातो, दुसरा यमधर्मराजांना जातो,
यमधर्मराज, हा चित्रगुप्त वगैरे त्या लोकांना जातो. आणि तिसरा भाग जो आहे त्या पितृगणांना जात असतो. चौथा भाग हा त्याला पोहोच. हा हा चार भाग होत असतात प्रत्येक. आपण जे काही श्रद्धेने देतो ते चार भाग होतात. असे हा. वाटले ईश्वर जातात. तो पाठवतो. ईश्वर तो भाग तिकडे पाठवतो. तो परमात्मा आत्मा येत वासुदेव ते नाही. परमात्मा हा म्हणतात. हा म्हणून हा वासनात वासुदेवसी वाचितंते जगत्त्रयं सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते म्हणून वासुदेव परमात्मा हे आहे हा लोकांमध्ये लिहिलेलं आहे. हा. हम्म. हरे मा धन्यवाद. हो. ऋग्वेद काही विचारायचे का? हो, मला हा, एक प्रश्न होता. हम्म. सांगा. माझा प्रश्न असा होता की हा. अशी एकच साधना की ज्याच्यानी 100% अशी गॅरंटी राहील की हे शरीर सोडल्यावर मुक्ती भेटेल. एकच साधना 100% गॅरंटी. तेच आहे, म्हणतात की हे सगळं शास्त्र अध्ययन वगैरे केलं असतं ना व्हायचं. शास्त्राध्ययन करून वगैरे जे काही सदाचार संपन्न होऊन भगवंताचं चिंतन करत होतो तो मुक्तच होतो निश्चित. मध्ये इकडं तिकडं कुठं जात नाही. म्हणून ते आपल्याला तसा योग घडायचं म्हणजे फार कठीण असतं. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सोपी नाहीये का साधना? व्रताध्ययन संपत्ती येते म्हणून तर ब्रह्मचार्य ब्राह्मणांच्या ह्याच्यामध्येच सांगितलेलं आहे. ब्राह्मणांचा स्वभाव काय आहे? कृच्छ्राय तपसे ते प्रेत्यानंत सुखाय. ब्राह्मणस्य देहोयम. ब्राह्मणाचा हा जो देह आहे तो ब्राह्मणस्य देहोयम. दुसऱ्या कामाला वापरत नसतात. कृच्छ्राय तपसे ते प्रेत्यानंत सुखाय. कष्ट कृच्छ्र चांद्रायण इत्यादी गुळत करणे, तपश्चर्या करणे, त्यानंतर अध्ययन वगैरे करावे. वेदचे अनंत सुख आहेत. मेल्यानंतर अनंत सुख प्राप्त व्हावी यासाठी म्हणून ब्राह्मणांचा देह असतो. इतर लोकांचा तसा नसेल तर काही सांगता येत नाही. ब्राह्मणाचा देह मात्र असा हे काम करण्यासाठी असते. हम्म. सांगितलं म्हणजे ब्राह्मण जे असतात त्या ब्राह्मणाने आधी पहिल्यापासून मोक्ष मिळत नसतं. एकदम सगळीकडे भोगत भोगत जावं लागतंय. किती की भोग भोगावे लागतात. त्याच्यानंतर अरे आपण हे केलं तर चूक आहे, असं करायला पाहिजे होतं वगैरे असं आपोआप जसं येतं हे ज्ञान जोपर्यंत होते तोपर्यंत करतच राहावं लागतं. कष्ट करतच राहावं लागतं. सांगितलं. म्हणजे असं ग्रॅज्युअलीच होतं का? असं डायरेक्ट नाही मिळत का? नाही ते कोणतंच झालं एकदम कोणताही व्यक्ती आला की लगेच त्याला प्रेसिडेंट करावं असं शास्त्र नाही. हं? भोगावंच लागतं. तुम्ही काहीतरी चांगले काम करतच जावं लागतं. तर चांगलं केलेल्या कामाच्या मुळे मोठं बनतं. हं? हा अक्काचं नातू आहे, इंजिनिअरिंगला आहे. मग शेवटचं वर्ष आहे का झालं माहित नाही. कोण हा? ज्यांनी प्रश्न विचारला प्रश्न करता. ऋग्वेद चांदेकर. काय रघुवीर चांदेकर काय सांगतं? हा, नाही त्यांनी त्यांनीच विचारलं प्रश्न विचारला हा. माहिती दिली हा. आपण. मो- मोक्ष मग हे साधन जे आहे हं, निश्चितपणे मिळते असं सांगता येत नाही. कारण मोक्ष साधन मोक्ष मिळणे हे इतकं अगदी सुलभ नाही आहे. हो का? ऋग्वेद मोक्ष हो. मिळणे सुलभ नसते. मोक्ष हे मिळतेच हे कसे केव्हा होतं? हे सगळं केल्यानंतर परमात्माचा प्रसाद मिळाला तर अनुग्रहानेच होतं, नाहीतर नाही होत. त्यांनी ह्या जन्मी नाही केलं तरी आधीच्या कितीकी जन्मापासून करत करत जावं लागतं त्यांनी. त्याच्यामुळे होतं, नाहीतर होत नाही. आणि ते अनेक जन्मापासून केल्यानंतरच गॅरंटी होती त्याला. आणि सगळेचे सगळे लोक मुक्त होतात असं शास्त्र नाहीये बरं का. सगळेच लोक अं, मुक्त होतात असं नाहीये. ज्यांना हे सगळे प्रॅक्टिस होऊन सगळं झालेलं असते तेच मुक्त होतात. नाही नाही एक सेकंद हे अनेक 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 जन्म झाल्यानंतर केव्हा तरी प्रवास आहे ना, मुक्तीकडेच प्रवास आहे सगळ्या जीवांचा. जन्म जास्ती लागतील. हो हो, ते सांगता येत नाही. एकदा एकाच जन्माने होत नसते. हा
नाही, मी असा प्रश्न त्याने काय विचारला की प्रत्येक आत्म्याला मुक्ती हे आहेच आहे, फक्त मध्ये जन्म किती असतील तो फक्त फरक वेगळा आहे. कोणाला तो 10, वेगळा आहे, त्याच्या कोणाला त्याच्या कर्माला अनुसरून लाखामध्ये. जन्म घ्यावे लागतात. सक्रीजी. आता हा तुमचा मुचुकुंद नावाचा राजा होता. मुचुकुंद नावाचा राजा होता. त्या राजाने पुष्कळ सहाय केलं, देवाचं हे ते पुष्कळ केलं. मग त्यांनी काय मागितलं, मला थकून गेला होता, मग मला मस्त झोप पाहिजे म्हणाल. त्याला ते झोप म्हणजे मोक्ष वाटतं, एवढा एवढं असतं झालेलं असतं ते. मग ठीक आहे म्हणून तसं ते. तर मग त्या मुचुकुंद राजाला तुला जर कोणी उठवलं तर डोळे उघडलं की तो मरून जाईल म्हणून, भस्म होईल म्हणून सांगितलं. मग तो मुचुकुंद राजा त्याला उद्धार करायचा होता परमात्माचा. परमात्माने त्याचा उद्धार करावा म्हणून इच्छा होती त्याला. म्हणून काय केलं, त्या कालयवना नावाचा जो होता की नाही, त्या कालयवनाला तिथं आणून त्याच्या ह्याच्यामुळे त्याला मारलं. म्हणजे काहीतरी एक देवता कार्य केलं त्याने. तर देवता कार्य केल्या कारणाने त्या मुचुकुंद राजाला सांगितलं, पुढच्या जन्मी तू ब्राह्मण होतील आणि तू मुक्त होतील म्हणून सांगितलं. मुचुकुंद आहे वाक्य जास्त आहे. पण कोणालाही एकदम हे हे ह्या संसारातून मी ह्याला उद्धार करणार म्हणून परमात्म्याने समजा, परमात्म्याने विचार केला तरच ते होतं, नाहीतर नाही होत. हे ना अस्मात् संसार समुद्रात मोचे म्हणून परमात्म्याने ठरवलं की मुक्त करून टाकतो. त्याच्या हातात आहे. आता बिल्ल होता, जर नावाचं बिल्ल. त्यांनी जोरून कृष्णाच्या अंगठ्याला बघून त्याला सायनाचा डोळा वाटला, बाण मारला. मग जवळ येऊन बघतो तो तिथं कृष्ण परमात्मा होता. अरे मी असं केलं की म्हणलं, "ए, तू काय करायचं रे, मी सगळं करवलंय तुझ्या हातून म्हणला. हं? ज्यावेळेस मी ह्याच्यात झोपलेलो होतो, त्यावेळेस छातीवर लाथ मारताना तू विचार केला नाहीस काय? हं? आणि असं विचारतो, तर काही नाही, जे काय आहे ते मीच केलं वगैरे, तुझा उद्धार होतो म्हणून त्याला सांगून मग त्या जल नावाच्या त्या व्याधाला उद्धार करून टाकतो, मोक्ष मुक्त झाला. हे पुष्कळशा गोष्टी आहेत. पण आपण ते हं? अजामिलची गोष्ट ऐकतो, त्याच्यात तर त्यांनी फक्त एकदा शेवटी नारायण म्हणलं की त्याला तर म्हणजे विष्णुदूत येतं मग घ्यायला. अजामेळ अजामेळ होता. कारण त्यांनी केलं पुष्कळ अध्ययन वगैरे केलेलं असेल, पुष्कळ अध्ययन केलं असेल, वेदाध्ययन वगैरे केलं असेल. त्या तिच्या संघाने काय काय की अजून बरेचसे मांस खातो, करतो, सगळं करतो, मद्यपान देखील करतो. हं? पण त्याच्या हातून एक काय गोष्ट, चांगली गोष्ट काय घडली म्हणजे, आपले जितके मुलं झालेले असतात त्या मुलांचे नाव सगळे त्यांनी देवाचेच ठेवले. इतका भ्रष्ट झाला तरी देखील देवाचेच नाव केशव, नारायण वगैरे असे नावं ठेवली जातात. आणि तसे नाव ठेवायचे काय कारण म्हणलं तर, शेवटच्या काळामध्ये जर त्या भगवंताचं नाव तोंडातून आलं की फार त्याचा उद्धार करतो बरोबर. हं. सगळं येत ह्याने जे शेवटच्या वेळेस नुसतं यदा जगाद चतुरक्षरम, जेव्हा ह्याने नुसते नारायण असे 4 अक्षर उच्चारण केले तर त्यामुळे सगळे पाप जन्मकोट्यवह सामपी, म्हणजे कोटी जन्मापासून केलेले पाप सगळे नष्ट होऊन गेले. परमात्माच्या नावामध्ये इतकी महिमा आहे म्हणून सांगितलं. नामसंकीर्तन सर्व पाप प्रणाशनम म्हणतात. त्या आत्म्याला वैकुंठामध्ये नेलं का आत्म्याला मुक्ती मिळाली त्या आत- आत- आत्म्याला मुक्ती मिळते. मुक्तीच मिळाली. आत्म्याला मुक्ती मिळते का ह्याचा हे हे नम अस्मात् संसारात मोचयिष्ये परमात्म्याने मनात विचार आणला तर मुक्ती होते. आपण किती विचार केला काय, किती लगाटे मारले तरी काय, हा आपला परमात्मा एकदम मुक्ती देतो असं नाही. हे परमात्म्याच्या मनात यायला पाहिजे. हा म्हणला म्हणून देत नाही परमात्मा. हं? लगाटे खावेच लागतात. हिंडावं लागतं, खावंच लागतं. सक्रीचा प्रश्न आहे, माहित नाही होणार का नाही. 2 मिनिटं सक्री प्रश्न तरी विचारा, हा उत्तर पुढच्या याला. हा. काय सक्रीजी म्हणतात? आहे का नाही संजय सक्रीजी?
हा? मुकुंदाचा घे काय मुकुंदाचाही आहे वाटतं. आहे का? काय हो मुकुंद? दिसतंय तिथं. नाही नाही, ते माझे जुने नाव डिलीट नाही केले मी. अच्छा अच्छा, बर बर. ते बाहेर पडले वाटतं. पूजा करताना, हॅलो, हा, पूजा करताना बोला. समोरचा जो गणपती आहे तो विश्वंभर गणपती आहे असं मानून करायचं का? करायचं. हा, ठीक आहे. एकूण विश्वंभराची पहिल्यांदा पूजा व्हावी. हो. नमस्कार. विचारू? हा, बोला. ज्ञान श्रेष्ठ असतं की भक्ती श्रेष्ठ असते? ध्यान असते. ध्यान हेच आहे. ते पण ते कसं प्राप्त होणार? प्रॅक्टिस करावी लागते. हे पोराला लहानपणी लहान लहान पोराला जे आहे आपण आधीपासून सवय लावावी लागते. कसं उठावं, दात घासावे, तोंड, असं सगळं आपण सवय लावायचं आहे. त्याच्याने होत होते. नुसतं असं गेलं की लगेच काय जन्मलेलं लेकरं लगेच उठून तोंड दुखणं, तोंड धुणं, लसण घेणं हे सगळं करत नसतं. सगळं सवय लावायची असते. हम्म. हम्म. म्हणजे पराज्ञान अपराज्ञानासाठी अध्ययन नसतं की अजून दुसरं काय असतं? अपरज्ञान आपोआप सहज होतं. व्यवहारामध्ये येणाऱ्या गोष्टीला सगळ्याला अपरज्ञान म्हणतात. व्यावहारिक गोष्टींच्या बद्दल समजून घेणं म्हणजे अपरज्ञान. जे परमात्मा हम्म. सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असणारा